नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपल्याला एक गोष्ट आता मला सांगायची आहे की गेली द्राक्ष शेतीत गेली 4-5 वर्षात मोठ्या प्रमाणात घड कमी येण्याची समस्या आणि आलेले घड अगदी लहान येण्याची समस्या आपल्याला उद्भवू लागलेली आहे. समस्येला ते तोंड द्यावं लागायला लागले द्राक्ष बागायतदारांना. तर या समस्येचं काही कारण अशा आमच्या ऋषी ॲग्रोच्या लॅबमध्ये आम्ही बऱ्याच टेस्ट केल्या आणि आमच्याकडे जो डेटा आहे त्याच्यानुसार असं लक्षात आलं की माझे यातून एक सगळ्या बागायतदारांना अशी विनंती आहे की आपल्या पाण्यात सगळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ईसी वाढलाय आणि पीएच पण वाढलेला आहे आणि मातीचा पण ईसी आणि पीएच वाढलेला आहे. कारण जी पाणी वापरतो त्या पाण्यामुळे इथं आपल्याला ईसी पीएच वाढतोच त्या पाण्याच्या वापरानं. आणि बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात पाण्यात क्षार आले, जमिनीत क्षार आले. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की जमिनीत ऑर्गॅनिक मॅटरचा वापर इथं बरीच लोक करत नाहीत. खाली ऑर्गॅनिक मॅटर मी हे पाला आहे वर त्याच्या शेणखत हे असं झाकलेलं आहे बोध पूर्ण. याचा फायदा आपल्याला चांगला होतोच. परंतु माझी एक बागायतदारांना अशी विनंती आहे की आपल्या पाणी तपासून घ्या. जी फवारणीसाठी पाणी वापरतो आपण एप्रिलमध्ये ती पाणी तपासून का घ्या, तर आपल्या पाण्याचा ईसी किती आहे, पीएच किती आहे आणि त्या पाण्यात मग सोडियम क्लोराईड बायकार्बोनेट किती आहेत ह्या गोष्टीचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण जर सोडियम तुमच्या पाण्यात जर जास्त असेल तर आपल्याला सायटोकायनिनची निर्मिती कमी होते आणि असं पाणी जर आपण फवारलं सोडियम जास्त असणार तर आपल्या पानातला पानामार्फत जी सायटोकायनिन निर्मिती होणार आहे ती मुळ्यांच्या पांढऱ्या वाढ होणार आहे त्याच्यावर मात्र आपल्याला 100% मर्यादा येतात. त्याच्यामुळे जिथं सायटोकायनिनची निर्मिती कमी होते तिथं मात्र सायटोकायनिनची निर्मिती कमी होते अशा ठिकाणी 100% गर्भधारणा कमी होते. कारण सायटोकायनिन आणि गर्भधारणा ह्या अशा गोष्टी आहेत की आपल्याला सायटोकायनिन आणि घड निर्मिती ह्याचा एकमेकाशी परस्पर संबंध आहे. सायटोकायनिनची पातळी जर वेली अंतर्गत चांगली असेल तर आपल्याला हमखास घड निर्मितीला चांगला उपयोग होतो. परंतु सोडियमची मात्रा वाढल्यानंतर सायटोकायनिनची निर्मिती कमी होते. ही गोष्ट अगदी आमच्या लॅबमध्ये आम्ही अनालिसिस करून घेतल्यामुळे आम्हाला हे लक्षात आलंय. म्हणून मी आपल्याला हे सांगतो. दुसरं, क्लोराईडची मात्रा जर वाढली असेल पाण्यात तर किंवा पाण्यावाटे तुम्ही फवारणीच्या जर क्लोराईड जास्त गेले तर पानात क्लोराईड हा तिथं स्टोअर होतो आणि हा सोडियम आणि क्लोराईड आता क्लोरोफिल निर्मिती कमी होते आणि क्लोरोफिल निर्मिती कमी झाली की पुन्हा पाण्यात जे आपल्याला घड निर्मिती होते पण त्या घडाचं पोषण होत नाही. कारण क्लोरोफिल निर्मिती म्हणजे फोटोसिंथेसिस अन्न निर्मितीचं कार्य कमी झालं की वेल्याअंतर्गत स्टोरेज कमी राहतं आणि स्टोरेज कमी झाल्यामुळे ज्या डोळ्यात घड भरलाय त्या घडाचं चांगलं पोषण होत नाही. पुढे जाऊन त्या गोळी घडाची समस्या येते आणि क्लोराईडचं प्रमाण वाढल्यानंतर सगळ्यात मोठी समस्या येते की आपल्याला नंतर ज्यावेळेला ही पानं जून होत जातील, मग साधारणपणे जून-जुलै महिन्यात पानाच्या काडा करपण्याचं प्रमाण जास्त राहतं आणि ह्या काडा करपायला चालू झाल्या की आपल्याला मग त्यावेळेला क्लोराईडचा इफेक्ट दिसायला चालू होतो. म्हणून आता आपल्याला खालून देण्याचं पाणी बदलता येणं शक्य नाही, परंतु फवारणीचं पाणी मात्र, कारण उन्हाळ्यात फवारण्या कमी असतात त्यावेळेला तुम्ही फवारणीसाठी मात्र कमी ईसीचं, ज्या पाण्याचा ईसी 1च्या आत आहे, ज्याचा पीएच साधारणपणे न्यूट्रल म्हणजे 7च्या आत आहे, अशा पाण्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगली गर्भधारणा, घड निर्मिती, सक्षम घड निर्मिती आणि चांगल्या दर्जाचं पानं राहतील, व्यवस्थापन चांगलं राहील. तुम्ही जी दिलेले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असतील म्हणजे 6BA, युरॅसिल, आणखी तुमचं लिओसिन असेल किंवा इतर काय असतील तर, आणि जी न्यूट्रिशन आपण देतो पोटॅश फॉस्फेट आणि बाकीचे सूक्ष्म अन्नद्रव्य ह्याचा कार्यक्षमपणे पानं वापर करून मॅग्नेशियमचाही तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. म्हणून कमी ईसीचं, कमी पीएचचं पाणी फवारण्यासाठी वापरा. कारण हे प्रदीर्घ आम्ही आमच्या ऋषी ॲग्रोच्या लॅबमध्ये पीटीओल अनालिसिस करून आम्ही ह्याच्यावर बऱ्याचपैकी माहिती पूर्णपणे अनालिसिसच्या आधारे आपल्या पुढे ही माहिती मांडत आहे. म्हणून तुम्हाला आता शेवटी लोकांना हे अवघड वाटेल फवारणीसाठी पाणी सुद्धा एवढ्या कमी याचं कसं आणायचं. परंतु आता वाहतं पाणी कॅनॉल बऱ्याच ठिकाणी फिरलाय. नदीचं पाणी असेल चांगलं तर तिथं सुद्धा पाणी ती चेक करा, त्याचा सुद्धा ईसी आपल्या बोरवेलच्या किंवा इतर पाण्यापेक्षा चांगला असू शकतो. त्यामुळे हे पाणी वापरा किंवा पिण्याच्या नळाचं पाणी येतं अशा ठिकाणचं पाणी तुम्ही वापरा. परंतु पाणी ही टेस्ट केल्याशिवाय, योग्य पाणी असल्याशिवाय फवारणीसाठी तरी चांगलं पाणी वापरा. अशा एक माझा या माध्यमातून आपल्याला एक सल्ला आहे. आणि चांगली पुढच्या वर्षी
घड निर्मिती करणे, घडाची साईज घेणे, कारण नंतरच्या समस्या फार मोठ्या असतात. ह्यासाठी कमीत कमी स्प्रेचं शेड्यूल करणे. हे आमचं ऋषी अॅग्रोचं शेड्यूल सुद्धा कमीत कमी स्प्रेचं आहे की तुम्हाला पहिल्यांदा पोटॅश फॉस्फेट म्हणजे झेडपी रिजन प्लस बरोबर तुम्हाला आम्ही हे दिलेलं आहे, आम्ही लिओसिन किंवा कॉन्टॉप दिलेला आहे आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी 6B आणि त्याच्याबरोबर कॉम्बी मॅग्नेशियम सल्फेट दिलेला आहे. त्याच्यानंतर 2 दिवसांनी युरेसिल आणि सिल्फ्रूट गर्भधारणेसाठी दिले आणि सिल्फ्रूटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन अशी ती अन्नद्रव्य पण दिलेले आहेत, प्रोटीन्स वगैरे असं. ह्याचा सुद्धा तुम्ही म्हणजे त्यात आणि तुमच्या गरजेनुसार कीटकनाशक, बुरशीनाशक मिसळू शकता. म्हणजे स्प्रेची संख्या कमी होत्या. त्यामुळे ऋषी अॅग्रोच्या एप्रिल गाडी तयार करण्याच्या शेड्यूलचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करून ह्याच्यानुसार जर तुम्ही केलं तर तुम्हाला स्प्रेची संख्या कमी होत्या आणि परफेक्ट कुठला स्प्रे, कुठलं न्यूट्रिएंट आणि कुठला, उदाहरणार्थ आज आपल्याला युरॅसिलचं कार्य वाढवायचं असेल तर आपल्याला बोरॉनसारख्या अन्नद्रव्याबरोबर दिलं तर नक्कीच त्याचं न्यूक्लिक ऍसिडची निर्मिती करण्यासाठी बोरॉन कार्य करतं आणि तिथे युरॅसिलचं पण कार्य न्यूक्लिक ऍसिडच्या निर्मितीसाठी करतात. म्हणजे न्यूक्लिक म्हणजे RNA आणि DNA ही जर क्रिया चांगली झाली तर गर्भधारणा चांगली होते, सक्षम घड निर्मिती होते. माझ्याकडे अशा माहितीनुसार जी पावडरयुक्त बोरॉन आहे त्याचा वापर तुम्ही करू नका, कारण त्याच्यात सोडियम जवळजवळ 24% असतो आणि बोरॉन 20% असतो आणि अदर फिलर असतो. त्यामुळे सोडियमयुक्त अशी खतं किंवा एखादं न्यूट्रिएंट औषधं वापरू नका, क्लोराईडयुक्त औषधं खतं वापरू नका, ही माहिती घ्या त्यानुसार. कारण आधीच आपल्याला क्लोराईड आणि सोडियम आणि बायकार्बोनेटच्या समस्या मोठ्या आहेत आणि ह्या समस्या असताना आणि तसं प्रोडक्ट वापरणं बऱ्याच बागायतदारांना माहिती नसतं की कुठल्या प्रोडक्टमध्ये काय आहे. तर जे पावडरयुक्त बोरॉन आहे त्याच्यात नक्कीच सोडियम असतो. काही पोत्यातली खतं फवारू नका, कारण त्याच्यात सोडियम क्लोराईड जास्त प्रमाणात असतात. आपण पोत्यातली खतं फवारतो. ह्याच्यामुळे सुद्धा ह्या घड निर्मिती आणि घडाच्या पोषणावर सोडियम क्लोराईडचा प्रभाव वाढल्यामुळे कुमकुवत घड निर्मिती होऊ शकते. ह्याचा सुद्धा आपण परिपूर्ण अभ्यास करावा अशी आपल्या सर्व द्राक्ष बागायतदारांना मी विनंती करतो. अजून वेगवेगळ्या वातावरणात आपण 6B युरॅसिल वापरत असताना चांगल्या दर्जाचं खात्रीशीर वापरा, कारण त्याच्यात पण फार मोठं आमच्याकडे तपासणीतलं असं दिसून आलंय की त्याच्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणच्या ह्याच्यात 6B नाही, युरॅसिल पण नाही. आपण मात्र विश्वासानं फवारत असतो की घड निर्मितीसाठी. पण ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा आणि आपल्या येणाऱ्या सीझन दर्जेदार घड निर्मिती, घडाची साईज दर्जेदार असावी यासाठी सायन्स शास्त्र धरून काम करा आणि पाणी आणि माती तपासणी 100% करा. एखादा ह्या स्टेजला पान देठ सुद्धा तुम्ही तपासून घ्या की आता पानात काय कंडिशन्स आहेत न्यूट्रिशनच्या किंवा सोडियम क्लोराईडच्या. ह्या जर पान देठ काढून जर माहिती घेऊन केलं तर नक्कीच आपल्याला ह्या सगळ्या समस्येवर मात करता येईल, असं एक माझं नम्रपणे आपल्याला आव्हान आहे. आणि आपण हे कराल द्राक्ष बागायतदार या सीझनला, आणि पुढचा सीझन आपल्याला दर्जेदार येणारे फळ छाटणीला फळ चांगलं मिळणार अशा दृष्टीनं काम करू अशी मी आशा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.